ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी। आज आदित्य ठाकरे कुलाब्यात सभा घेतील। बाळा नांदगावकर आणि अरविंद सावंत यांची प्रमुख उपस्थिती या सभेला असेल। सायंकाळी 6 वाजता मारुती मंदिराजवळ या सभेचं आयोजन करण्यात आले। महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे। 4011 मतदान केंद्र, 13,862 मतदान यंत्र सज्ज झालेत। पुणे महापालिका निवडणुकीच्या 41 प्रभागांसाठी 165 जागा असून 41 प्रभागांमध्ये 4 सदस्यीय 40 प्रभाग आहेत। तर पुणे महापालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे। त्यासाठी 6 दिवसांचा कालावधी राहिला आणि यासाठी आता पालिका प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। या निवडणुकीसाठी 4011 मतदान केंद्र आहेत। त्यात सर्वाधिक म्हणजे 174 मतदान केंद्र प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी पाषाण या ठिकाणी आहे। तर प्रभाग क्रमांक 39 अप्पर सुपर इंदिरानगर मध्ये सर्वात कमी म्हणजे 68 मतदान केंद्र आहेत। महापालिका निवडणूक खरं क्षेत्रामध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली। राज्य सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली। मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर या सर्व महापालिका क्षेत्रात त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली। राज्य सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे। ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे। महापालिका क्षेत्रातील केंद्र सरकारची कार्यालय, निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू करण्यात आली आहे। विमेन्स प्रीमियर लीग 2026 आज सुरू होईल। स्पर्धेत 5 संघ जेतेपदासाठी भिडतील। मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये खरंतर पहिला सामना होणार आहे। नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर पहिला सामना रंगेल। मुंबईत बंडखोर नेत्यांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली। मुंबई भाजपकडून 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आले। दादर पक्ष कार्यालयातील बैठकीनंतर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली। तर लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।